श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 94. वामनबुवांच्या योगशास्त्र शंकांचे निरसन. शके 1794 वामनबुवा एक वेळ अक्कलकोटास गेले. महाराज गादीवर बसले होते. बुवांनी साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले होते. तो एकाकी महाराज कडकडून बोलू लागले की कच्चा मडका भाज दिया, बहुत दिन बचे, मादरचोत कायको आता है, अभी का अभी निकल जाओ. ही नरसिंह अक्षरे ऐकताच ते घाबरले व त्यांना असे वाटले की 300 कोसांवरून मी दर्शन करता आलो असून पाणी प्यालो नाही, क्षणभर विसावा घेतला नाही आणि यथेचे दर्शनही झाले नाही. इतक्यात चालते हो म्हणून महाराजांनी आज्ञा व्हावी. मजकडून अन्याय काय झाला असेल हे मलाच तर कळत नाही. असो, गुरु आज्ञाप्रमाण असे म्हणून बुवा रडत रडत पाकीट घेऊन वेशीबाहेर आले व आता 2 प्रहराची वेळ कोठे जावे असा विचार करता रस्त्याने चालू लागले. इतक्यात सद्गुरू दयाघनांचे मन कळवळले आणि मार्तंडराव संगमनेरकर आणि दुसऱ्या एका गृहस्थास जाव उनको लेके आओ अशी आज्ञा झाली. ते दोघेही धावत धावत जाऊन मोठ्याने ओरडून, अहो बुवा, तुम्हाला महाराज बोलवीत आहेत, लवकर चला, लवकर या, असे त्यांचे भाषण ऐकताच गेलेला जीव परत यावा असे वामनबुवा झाले. मग बुवांनी परत जाऊन श्रींचे दर्शन घेतले व हात जोडून उभे राहिले. तोच महाराज म्हणाले, मादरचोदा, तुझे मन पाहिले, पक्का झालास, तू या खेपेस आम्हास योगशास्त्रांचे प्रश्न विचारण्याकरिता आलास, असे असून परत का जातोस, असे म्हटल्याबरोबर त्यांना परमानंद झाला. असो, मग महाराज चोळपास म्हणाले, पाहतोस काय, त्याला आमचे ताट दे. हे ऐकून बुवांनी तेथेच भोजन केले. दुसरे दिवशी समर्थांनी योगशास्त्रातील प्रश्नाची उत्तरे उत्तम प्रकारे अनुभवासहित व विधीपूर्वक सांगितली. याप्रमाणे प्रचितीने पदरात माप घालून दया करणारे सद्गुरू स्वामीरायांसारखे पुरुष पाहण्यात येणे महाभाग्यवान होणार नाहीत. महाराज केव्हा केव्हा म्हणत, समुद्र भरला आहे, त्यातून घेववेल तितके घ्यावे, शेत पिकवून खावे. याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य या नरदेह क्षेत्राची जितकी कमावणी करून लावणी करवेल